या बघा सरकार त्यांच्या पद्धतीने करतं कसं आहे ते शासकीय पद्धतीने विचार करतात, लोकांच्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे आणि त्यामुळेच यामध्ये जे काही सरकारचे कोट्यावधी रुपये जातात परंतु लोकांना जो काही एक प्रकारचा प्रेमाचा किंवा एक आपुलकीचा जे काही भावना निर्माण व्हायला पाहिजे सरकारबद्दल तशी होत नाही। याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे 5-6 किलोमीटर लांब बसेस लावल्या जातात, तिथून लोकांना चालत यावं लागतं। ते चालत येतात कारण त्याची श्रद्धा आहे, ते चालत येतात, इथे या स्तंभाला सलामी देतात आणि त्यानंतर इथे आल्यानंतर थोडंसं कुठेतरी पाय टेकायला कुठे बसायला कुठेही जागा नाही, कुठेही असं एखादं मोठं असं छप्पर घातलेलं कुठेही पेंडॉल नाही जिथे अशी लोक येऊन थोडा वेळ बसतील आणि मग परत 5-6 किलोमीटर आपल्या गाड्या आहेत तिथपर्यंत जातील। त्याचबरोबर यावर्षी सरकारनं म्हणजे मागच्या वर्षापर्यंत जेवणाची सोय काही प्रमाणात केली असायची, परंतु यावर्षी सरकारनं त्याबाबत आपले हात झटकलेले आहेत। कुठल्याही प्रकारची आंबेडकरी भीमसैनिकांची जेवणाची सोय केली नाही। म्हणजे आणि त्याचबरोबर या इथे 1 तारखेला आपण पाहिलं असेल की आजूबाजूची सर्वच हॉटेल्स आणि दुकानं बंद असतात, पाण्यापासून जेवणापर्यंत सर्वच या आंबेडकरी जनतेचे प्रचंड हाल होतात। अशा वेळेला सरकारने स्वतःहून पुढे येऊन पाण्याची सोय करणं, जेवणाची सोय करणं हे सरकारचं कर्तव्य आहे असं मी समजतो। दुर्दैवाने ते होत नाही आणि त्यामुळेच सरकारला माझं सांगणं आहे की तुम्ही हा जो काही हे जे काही पेंडॉल वगैरे बांधता आणि इतर खर्च करतात त्यापेक्षा लोकांच्या सुविधांवर खर्च झाला तर तो जास्त योग्य होईल असं मला वाटतं आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत। अजूनही वेळ गेलेली नाही। माझं असं म्हणणं आहे की अजूनही इथे एक चांगला मोठा पेंडॉल की जिथे लोक रस्त्यावरती म्हणजे असणाऱ्या या 5-6 किलोमीटरच्या अंतरावर मध्ये मध्ये पेंडॉल टाकावेत, जिथे लोक थोडा वेळ ते थांबतील, विश्रांती घेतील, पुढे येतील, अशा पद्धतीचे पेंडॉल असावेत। त्याचबरोबर त्या पेंडॉलमध्ये लोकांना पुरी भाजी दिली किंवा पुलाव जरी दिला लोकांना आणि पाणी दिलं तरी लोक सरकारला धन्यवाद देतील। मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे तो खरं म्हणजे वाद नाहीये, ते खरं म्हणजे राजकारण असं मी समजतो आणि आंबेडकरी जनतेचा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि त्यामुळं मराठा आणि आंबेडकरी जनसमुदाय यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही आणि त्यामुळे उलट आज मी जेव्हा आम्ही संविधान रॅली रिपब्लिक सेनेतर्फे काढली होती, आमचे काकासाहेब खंबाळकर जवळजवळ 44 दिवस अख्ख्या महाराष्ट्र पिंजून काढला, त्यावेळेस मला खास अभिमानानं सांगावं असं वाटतं की मराठा महासंघ असेल किंवा आपलं ते तरुणांची कुठची ती संभाजी ब्रिगेड या सर्व संघटनांनी आमच्या ह्या रॅलीला अत्यंत चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला। वेगवेगळ्या ठिकाणी ते आमच्यामध्ये सामील झाले, त्यामुळं एक चांगलं महाराष्ट्रामध्ये सौहार्दाचं वातावरण आंबेडकरी भीमसैनिक आणि मराठा समाजामध्ये आहे आणि त्याचा परिणाम नाही परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जगभर पसरत आहे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचत आहे आणि त्यामुळे मी आता जेव्हा त्या स्तंभाला सलामी दिली त्यावेळेस स्तंभावरून येतानाच मला अनेक कर्नाटक तामिळनाडूचे कार्यकर्ते आम्हाला भेटले आणि ते आम्ही इथे आलेलो आहोत 2 दिवसापूर्वी अशा पद्धतीची माहिती देत होते। त्यामुळं आज हा महाराष्ट्रातूनच लोक येत नाहीत तर वेगवेगळ्या राज्यातून लोक येत आहेत आणि त्यामुळे हा लोंढा वाढत आहे, आपण लक्षात घ्या। मी एवढं त्या सर्वांना सांगेन की आपण समंजसात आज देश लोकशाहीतून हुकुमशाहीकडे चाललेला आहे, संविधान कुठेतरी धोक्यात आलेलं आहे। अशा वेळेला पुढच्या पिढीला गुलामगिरीत जाण्याची जर इच्छा नसेल तर लोकांनी आपल्या सद्विवेक बुद्धीचा विचार करावा, पैशाच्या बळाचा जो काही वापर होणार आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये ते टाळावं आणि योग्य तो पर्याय निवडावा। खरं म्हणजे या इथे मी म्हणजे 5 वर्षापूर्वी तेव्हा फडणवीस होते आणि या इथे 2018 मध्ये जे काही झालं होतं तेव्हा मी त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की आनंदराजी की आम्ही वाघोलीपासून शिक्रापूरपर्यंत इथे फ्लायओव्हर बांधू। म्हणजे हा जो काही एकंदरीत इकडे जे ट्रॅफिकचं कंजेशन होतं आणि त्यामुळे मग ट्रॅफिक बंद करावे लागते आणि लोकांना सुद्धा एवढं लांब लांब चालत यावं लागतं, ते कुठेतरी बंद होईल। परंतु आज त्याला 5-7 वर्ष झाली परंतु अजून कसल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे कुठलंच प्रयत्न सुद्धा झालेला नाही। तर हे जे काही चाललेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलचं स्मारक असेल किंवा ह्या इकडचा आपला स्तंभ असेल आज शौर्य स्तंभ, त्याच्याबद्दलची जी उदासीनता ह्या महाराष्ट्र सरकारला आहे
ती खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे असं माझं म्हणणं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे काय प्रशासन खर्च करतं असं म्हणतं, आता पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस सुद्धा म्हणायचं की आम्ही दलितांवरती करोडो रुपये खर्च करायचे, तेव्हा बाबासाहेब म्हणाले ते पैसे गटारामध्ये तुमचे चाललेत. तसंच माझं या प्रशासनात सुद्धा सांगणं आहे, तुम्ही हा जो खर्च करता खरंच गटारामध्ये जातो, त्याचा कुठचाही फायदा आंबेडकरी अनुयायांना भेटत नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना त्या कमिट्यांमध्ये घ्या